नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो, महाराष्ट्र पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, दिनांक 7 एप्रिलपासून महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रालगतच्या काही राज्यात पुन्हा वादळी पावसाची तसेच काही भागात गारपिटीची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. मित्रांनो, एप्रिल महिन्यातच प्री मान्सून ॲक्टिव्हिटी चालू होताना दिसत आहे. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, दिनांक 7 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, तुमसर, रामटेक, उमरेड, गडचिरोली, पांढरकवडा तसेच चंद्रपूर या भागात वादळी पाऊस तसेच काही भागात गारपिटीची दाट शक्यता आहे. तसेच पश्चिम विदर्भातील चिखलदऱ्याच्या आसपासच्या परिसरात सुद्धा वादळी पावसाची दाट शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्रालगतच्या छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिसामधील जगदलपूर, कोरबा, सिंगोर्ली, रूरकेला, धनबाद, रायगडा, ब्रह्मपूर, भुवनेश्वर तसेच मध्य प्रदेशमधील बैतूल, छिंदवाडा, नैनापूर या भागातसुद्धा वादळी पाऊस तसेच गारपिटीची शक्यता आहे. मित्रांनो, दिनांक 8 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील अकोट, अचलपूर, अमरावती, आर्वी, आष्टी, मोर्शी तसेच यवतमाळ, दारव्हा, नेर, पुलगाव, वर्धा, खेडा तसेच कारंजा या भागात वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि भंडारा या तिन्ही जिल्ह्यातील संपूर्ण भागात वादळी पाऊस तसेच काही भागात गारपिटीची शक्यता आहे. मित्रांनो, नांदेडच्या काही भागात सुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रालगतच्या राज्यातील जबलपूर, रायपूर, कोरबा, सिंगोर्ली, जगदलपूर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर तसेच धनबाद या भागातसुद्धा वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.